चला, गुड इव्हनिंग मित्रांनो. चला 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 चला, गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. सुरू झालेलं आहे लेक्चर आपलं. बोलवा सगळ्या पोरांना, बोलवा. बुलाव सब पोट्यों को, सब पोट्यों को बुलाव. चला, गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. मी जरा तोपर्यंत लिंक फॉरवर्ड करतो, लिंक आपल्या वेगवेगळ्या ग्रुप्सला. तुम्ही पण फॉरवर्ड करा, तुम्ही पण बोलवा तुमचे सगळे कार्यकर्ते. चला, ऑडिओ वगैरे क्लिअर आहे का सगळं? चलो, करूया सुरू. यस, ऑल क्लिअर, आ गए सब. चलो 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 चलो. तर जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरला बोललो होतो की आपण आता ही सिरीज कंटिन्यू घेणार आहोत. फक्त याच्यामध्ये आता दररोज वेगवेगळे लेक्चर असतील. आपलं लेक्चर 3 दिवस असेल, सोमवार मंगळवार बुधवार. ठीक आहे, चला सुरू करूयात मग. 7 वाजता जॉग्राफी असतं बघा, 7:30 वाजता पॉलिटी आणि 8 वाजता सायन्स. आपलं लेक्चर 8 वाजता राहील आता रोज. ठीक आहे, चला. पहिला प्रश्न आहे, पदार्थात आढळणाऱ्या अवस्थांची कमाल संख्या. द मॅक्सिमम नंबर ऑफ स्टेट्स टू बी फाउंड इन मॅटर आर. मॅक्सिमम नंबर ऑफ स्टेट्स टू बी फाउंड इन मॅटर आर. पदार्थामध्ये असणाऱ्या आढळणाऱ्या अवस्थांची संख्या किती असते? नमस्ते नमस्ते, गुड इव्हनिंग सगळ्यांना, गुड इव्हनिंग. सांगा बरं, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा पटापट, मी नंतर त्याला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, यस, तुम्ही कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा, मी त्याला नंतर एक्सप्लेन करतो. पदार्थामध्ये किती अवस्था आढळतात किंवा द्रव्याची किती अवस्था आढळतात? ठीक आहे, देताय तुम्ही उत्तर? यस, पदार्थामध्ये किती अवस्था आढळतात? पदार्थात आढळणाऱ्या अवस्थांची कमाल संख्या. द मॅक्सिमम नंबर ऑफ स्टेट्स टू बी फाउंड इन मॅटर. पदार्थामध्ये आढळणाऱ्या अवस्थांची संख्या 5 आहे. 5 अवस्थेमध्ये पदार्थ सापडतो. कुठल्या 5 अवस्था रे? तर पहिली अवस्था आहे सॉलिड म्हणजे स्थायू. दुसरी अवस्था आहे लिक्विड म्हणजे द्रव. तिसरी अवस्था आहे गॅस म्हणजे वायू. चौथी अवस्था आहे प्लाझ्मा, त्याला आयनायू म्हणतात, जी हजारो अंश सेल्सिअस तापमानाला म्हणजे सूर्य तारे यांच्या कोरमध्ये सापडते. ठीक आहे, आणि 5वी अवस्था आहे बघा, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. बोस आइन्स्टाईन अवस्था, जी प्रयोगशाळेमध्ये तयार केली आहे, लॅबमध्ये सापडणारी अवस्था आहे. लाईट कमी करू का थोडासा?
प्रयोगशाळेत तयार केलेली अवस्था ही लॅबमध्ये सापडते अवस्था ही काही नॅचरली सापडत नाही. पहिल्या 4 जे ते नॅचरली सापडतात. ठीक आहे, पहिल्या 4 जे आहे ते नॅचरली सापडतात. 5वी अवस्था लॅबमध्ये तयार केली. ठीक आहे, आता आजचे दिवस ॲडजस्ट करून घ्या लेक्चर. ठीक आहे, येस, पहिल्या 4 हे नॅचरली सापडतात, निसर्गात सापडतात. ह्या पृथ्वीवर मात्र 3च अवस्था ही सूर्यतारे यांच्या कोरमध्ये सापडते. ही प्रयोगशाळेत तयार केलेली अवस्था आहे. ही अवस्था तयार करण्यामध्ये एस.एन. बोस नावाच्या शास्त्रज्ञाचं योगदान 1920-25 मध्ये आणि आईन्स्टाईन शास्त्रज्ञाचं योगदान 1955 मध्ये खूप महत्त्वाचं ठरले. ही अवस्था प्रयोगशाळेत तयार करणारे शास्त्रज्ञ मात्र वेगळेच होते. एक होता एरिक कॉर्नेल आणि पॉल वाईमेन. या 2 शास्त्रज्ञांनी ही अवस्था प्रयोगशाळेत तयार केली. यांना ही अवस्था तयार केल्याबद्दल 2001चं नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे, ही 5वी अवस्था तयार केल्याबद्दल. ठीक आहे, एरिक कॉर्नेल आणि पॉल वाईमेन. ठीक आहे, चलो नेक्स्ट. बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट म्हणजे काय आहे सांगा बरं. त्याच्यावरच आधारित पुढचा प्रश्न आहे, सोपा एकदम. कमेंट्समध्ये उत्तर देऊ शकतो. बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट अवस्था काय आहे? बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट अवस्था काय आहे सांगा बरं पटकन. आत्ता एक्सप्लेन केली मी तुम्हाला एवढ्यात. बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट अवस्था काय आहे? बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट अवस्था ही पदार्थाची 5वी अवस्था आहे, जी प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेली आहे. आर्टिफिशियल आहे. ठीक आहे, कंडेन्स्ड तर आहेच ती, पण 5वी अवस्था जास्त महत्त्वाचं. त्याचं उत्तर आहे 5वी अवस्था आहे. कंडेन्स्ड म्हणजे थंड केलेली अवस्था. ठीक आहे, थंड केलेली अवस्था. कंडेन्स करणे म्हणजे पदार्थाला थंड करणे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पदार्थाचा रेणू त्याच्या अणुसारखाच असतो कारण काय? अ मॉलिक्यूल ऑफ अ सबस्टन्स इज सिमिलर टू इट्स ॲटम फॉर व्हॉट? मॉलिक्यूल ऑफ अ ॲटम इज सिमिलर टू इट्स ॲटम फॉर, सांगा बघू. पदार्थाचा रेणू हा त्याच्या अणुसारखाच असतो कारण काय? कारण काय त्याचं सांगता येईल? A molecule of a substance is similar to its atom because. झालं तुमचं उत्तर देऊन. मित्रांनो, याचं उत्तर आहे मोनो ॲटोमिक मॉलिक्यूल. मोनो म्हणजे सिंगल, एकाच अणूची स्वतःशी अभिक्रिया होऊन जेव्हा रेणू तयार होतो, म्हणजे सेम ॲटम वेन रिॲक्ट्स इटसेल्फ इट फॉर्म्स मॉलिक्यूल. इन सच मॉलिक्यूल ऑल ॲटम्स आर सिमिलर. म्हणजे कसं रे? म्हणजे हायड्रोजन आणि हायड्रोजनची अभिक्रिया झाली, H2 तयार झाला. मग H2 मधले सगळे अणू सारखेच आहेत ना. ऑक्सिजन आणि ऑक्सिजनची अभिक्रिया झाली, O2 तयार झाला. सगळे मॉलिक्यूल सेमच आहे. ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजनची अभिक्रिया झाली, O3 तयार झाला. सगळे मॉलिक्यूल सेमच आहे. हे मोनो ॲटोमिकमध्ये शक्य आहे, पॉली डायमध्ये नाही, पॉलीमध्ये नाही, ट्रायमध्ये पण नाही. लक्षात ठेवा, डाय म्हणजे आता 2 मॉलिक्युल्स हायड्रोजन आणि ऑक्सिजन, पॉली म्हणजे बरेच, ट्राय म्हणजे 3 मॉलिक्युल्स. लक्षात ठेवा. सो पॉली डाय ट्राय यांच्यामध्ये वेगवेगळे अणू, वेगवेगळे ॲटम्स एकत्र येऊन तो मॉलिक्यूल बनतो. त्यामुळे त्यांचे अणू सारखेच नसतात. सारखे अणू कोणाचे असतात? सारखे अणू असतात फक्त मोनो ॲटोमिकचे. कुणाचे? फक्त मोनो ॲटोमिकचे. बस, दॅट्स इट. ठीक आहे, चलो नेक्स्ट. अणूमधील न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला? हू डिस्कवर्ड द न्यूट्रॉन फ्रॉम ॲटम? अणूमधील न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला? अणूमधील न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला? अणूमधील न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला सांगा बघू पटकन. आता दिसते का नीट? आप दिख रही का नीट? आता तो चेंज नाही होऊ शकत निखिल कलर. आता कलर नाही चेंज होऊ शकत. आता उद्याचं लेक्चर काय करतो, दुसऱ्या स्टुडिओमधून घेतो. ठीक आहे, हे जरा जास्तच ब्राईट होतं इथे. तरी मी आता तुम्हाला ॲडजस्ट करून देतो मध्ये मध्ये. बघा ठीक आहे का आता?
अब ठीक आहे. अणूमधील न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला? न्यूट्रॉन कुणी शोधून काढले? न्यूट्रॉन. ठीक आहे का? आता अणूमधील न्यूट्रॉनचा शोध लावला मित्रांनो चॅडविक नावाच्या शास्त्रज्ञाने 1932 मध्ये. 1932 मध्ये चॅडविकने. त्यासाठी त्याला 1935 चे नोबेल पारितोषिक पण मिळाले त्याला, नोबेल प्राइज. आता दुसरा प्रश्न असा आहे, चॅडविकने अणूमधल्या न्यूट्रॉनचा शोध लावला कसा? तर चॅडविकने एक प्रयोग केला होता, एक एक्सपेरिमेंट केला होता. काय एक्सपेरिमेंट केला होता त्याने? त्याने बोरॉन आणि बेरिलियम सारखे जे हलके मूलद्रव्य आहेत यांच्या केंद्रकावर म्हणजे यांच्या न्यूक्लियसवर न्यूट्रॉनचा मारा केला होता. न्यूट्रॉनचा मारा. हा न्यूट्रॉनचा मारा केंद्रकावर केल्यानंतर त्या केंद्रकामधून दोन घटक बाहेर पडले, एक धन प्रभार आणि तेवढ्याच वस्तुमानाचा न्यूट्रल प्रभार म्हणजे न्यूट्रल घटक. जेवढा धनप्रभार बाहेर पडला तेवढाच न्यूट्रल पण घटक बाहेर पडला. धनप्रभार म्हणजे प्रोटॉन होते, मग न्यूट्रल म्हणजे न्यूट्रॉन असायला पाहिजे असं कन्फर्म याने केलं, म्हणून त्यातून त्या न्यूट्रल पार्टिकलून त्याला न्यूट्रॉन नाव दिले. ठीक आहे. जे थॉम्सनने इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता, इलेक्ट्रॉनचा 1897 मध्ये प्लम पुडिंग मॉडेल. रुदरफोर्डने अणुकेंद्रक, अणूचं केंद्रक ॲटॉमिक न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या कक्षा मोकळ्या जागेतल्या याचा शोध लावला होता. न्यूटन तर भरपूर ग्रॅव्हिटी ब्रिव्हिटी लाईट बीट भरपूर 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 काय शोध लावले त्याने. ठीक आहे. ओके चलो नेक्स्ट. पदार्थाचा अणुसिद्धांत कुणी मांडला? ॲटॉमिक थेअरी ऑफ मॅटर वॉज गिवन बाय. यांच्यापैकी कुणी ॲटॉमिक थेअरी मांडलेली आहे? यांच्यापैकी कुणी ॲटॉमिक थेअरी मांडलेली आहे सांगा बघू. यस, यांच्यापैकी कुणी ॲटॉमिक थेअरी मांडलेली आहे? यांच्यापैकी ॲटॉमिक थेअरी कुणी मांडलेली आहे? यांच्यापैकी ॲटॉमिक थेअरी कुणी मांडलेली आहे? येईल का सांगता? येईल का सांगता? ॲटॉमिक थेअरी कुणी प्रपोज केली यांच्यापैकी? तर यांच्यापैकी ॲटॉमिक थेअरी मांडलेली आहे मित्रांनो डाल्टनने, बाकी कुणीच नाही. डाल्टनने ॲटॉमिक थेअरी मांडली. डाल्टनने त्याची ॲटॉमिक थेअरी 1808 मध्ये मांडली. तो एक ब्रिटिश हे होता, शिक्षक होता. त्याने 1808 मध्ये पहिल्यांदा अणु ही संकल्पना मांडली. अणु हा पदार्थाचा मूलभूत कण असतो, अविभाज्य असतो, हे त्याने सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा. कोणी? डाल्टनने. डाल्टन व्यतिरिक्त आणखी इतर कोण शास्त्रज्ञ होते? इतर कोण कोण होते ज्यांनी थेअरी मांडली? मग त्याच्यामध्ये थॉम्सन एक होता ज्याने इलेक्ट्रॉनचा शोध लावला. त्याच्यानंतर मग रुदरफोर्ड एक होता ज्याने न्यूक्लियस डिस्कवर केलं, कक्षा सांगितल्या. त्यानंतर बोहर एक होता त्याने कक्षा निश्चित केल्या, त्यातल्या इलेक्ट्रॉनची संख्या सांगितली. आणि बोहर नंतर चॅडविक एक होता त्याने न्यूट्रॉनचा शोध लावला. एवढ्या सगळ्या जणांनी युजली ॲटॉमिक थेअरी मांडलेली आहे, म्हणजे अणुसिद्धांत किंवा अणुसंरचना मांडलेली आहे एवढ्या सगळ्यांनी. ठीक आहे. बाकीची इकडच्यांचा कोणाचा काही संबंधच नाही लक्षात. हां, ॲव्होगॅड्रो फेमस आहे. ॲव्होगॅड्रोने 1 मोलची किंमत कॅल्क्युलेट केली, पदार्थाच्या 1 मोलची 6.022 इंटू 10⁻23. कोणत्याही पदार्थाच्या 1 मोलमध्ये एवढे अणू असतात हे याने सांगितलं. न्यूटन सगळ्यांना माहिती आहे. पास्कलने प्रेशरचा अभ्यास केला, प्रेशरचा. ब्लेस पास्कल वातावरणीय दाब मोजला, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. वातावरणीय दाब ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्याने मोजलं सगळ्यात पहिल्यांदा. ठीक आहे. आलं लक्षात? यस यस, प्रेशरचं युनिट पण आहे पास्कल. ठीक आहे. चलो नेक्स्ट. वनस्पतींच्या कोणत्या गटामध्ये रक्तवाहिन्यासंबंधी ऊती नसतात? विच ग्रुप ऑफ प्लांट्स लॅक्स व्हॅस्क्युलर टिश्यू? यांच्यापैकी कुठले असे प्लांट्स आहेत ज्यांच्याकडे व्हॅस्क्युलर टिश्यू नाही आहे? व्हॅस्क्युलर टिश्यू नसलेल्या ऊती कुठल्या? व्हॅस्क्युलर टिश्यू नसलेले प्लांट्स कुठले? ठीक आहे. व्हॅस्क्युलर टिश्यू असलेले कुठले आहेत? व्हॅस्क्युलर टिश्यू, व्हॅस्क्युलर टिश्यू, व्हॅस्क्युलर 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 संवहनी ऊती असलेले प्लांट्स कुठले? नसलेले, सॉरी नसलेले. नसलेले कुठले त्यातले ज्यांच्याकडे संवहनी ऊती नसते असे प्लांट्स कुठलेले? ठीक आहे. सांगा 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 पटकन सांगा. कुणाकडे व्हॅस्क्युलर टिश्यूज नाही यांच्यातल्या? नाही येत का रे उत्तर तुम्हाला? व्हॅस्क्युलर टिश्यू, तर रक्तवाहिन्या नाही, यांना आपण संवहनी ऊती म्हणायला पाहिजे मराठीमध्ये. संवहनी ऊती व्हॅस्क्युलर टिश्यूला. व्हॅस्क्युलर टिश्यूज किंवा संवहनी ऊती दोन प्रकारचे असतात. एक असतं झायलम आणि एक असतं फ्लोएम. झायलम म्हणजे जलवाहिनी, वॉटर कंडक्टिंग टिश्यूज,
आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिनी, फूड कंडक्टिंग टिश्यूज. कळलं? हे हायर प्लांट्समध्ये असतात ज्यांना रूट स्टेम्स आणि लीव्ज असतात. यांच्यापैकी यांना आहेत रूट स्टेम्स लीव्ज, यांना पण आहेत आणि यांना पण आहेत रूट स्टेम्स लीव्ज. ठीक आहे. फक्त ब्रायोफायटा असा गट आहे ज्यांना मूळ खोड पानं नाही आहेत. लक्षात ठेवा, नो रूट्स, नो स्टेम्स आणि नो लीव्ज. त्यामुळे यांना वॅस्क्युलर सिस्टीमने नॉन वॅस्क्युलर प्लांट्स आहेत, विदाउट झायलम आणि फ्लोएमवाले प्लांट्स. ठीक आहे. चलो नेक्स्ट. खालीलपैकी कोणता पोषक घटक वनस्पतीचा संरचनात्मक घटक नाही आहे? विच ऑफ द फॉलोइंग न्यूट्रिएंट्स इज नॉट अ स्ट्रक्चरल कॉम्पोनंट ऑफ द प्लांट? म्हणजे कुठला घटक असा आहे जो वनस्पतींची रचना तयार करण्यामध्ये त्याचा काहीच रोल नाही आहे? स्ट्रक्चरल कॉम्पोनंट कोण नाही आहे? स्ट्रक्चरल स्ट्रक्चरल कॉम्पोनंट कोण नाही आहे? संरचनात्मक घटक कोण नाही आहे? Which nutrient is not a structural component of the plant? ठीक आहे. येतं का? येस, पोटॅशियम. पोटॅशियम इज नॉट अ स्ट्रक्चरल कॉम्पोनंट. पोटॅशियम हा युजली सेलमध्ये ट्रान्सपोर्टला मदत करतो. ट्रान्सपोर्टचा मीडियम येतो, स्ट्रक्चरने तयार करतो. तो फक्त ट्रान्सपोर्टेशन पाहतो, ट्रान्सपोर्टेशन, पोटॅशियम. ठीक आहे. आणि पोटॅशियम सेलमध्ये जास्त असतं आणि सेलच्या बाहेर कमी असतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट. फुलांच्या वनस्पतींचे जातीवृत्ती वर्गीकरण कोणी प्रस्तावित केले होते? फुलांच्या वनस्पतींचे जातीवृत्ती वर्गीकरण कोणी प्रस्तावित केले? सांगा बरं. इंग्रजीमध्ये पण बघा. फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन ऑफ फ्लावरिंग प्लांट्स वॉज प्रपोज्ड बाय. येतंय? फुलांच्या वनस्पतींचे जातीवृत्ती वर्गीकरण एंगलर आणि प्रँटल यांनी प्रस्तावित केले होते. एंगलर, प्रँटल. ठीक आहे. बेंथम हुकर नाही रे. बेंथम हुकरने नॅचरल क्लासिफिकेशन सांगितलं होतं. नॅचरल, नैसर्गिक वर्गीकरण यांचं आहे. नैसर्गिक यांचं आहे हे एंगलर आणि प्रँटल आहे. ठीक आहे. नेक्स्ट. खालीलपैकी कुणाला जनुकीय कार्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते? विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सटेन्सिवली यूज्ड फॉर जेनेटिक वर्क? ॲस्पेरजिलस का म्यूकर का न्यूरोस्पोरा का अल्ब्युगो? यस, बेंथम हुकर, नॅचरल क्लासिफिकेशन. चला सांगा बघू. विच फंगस इज एक्सटेन्सिवली यूज्ड फॉर जेनेटिक वर्क? कुठलं फंगस? कुठलं फंगस येतंय का? न्यूरोस्पोरा प्रकारचं फंगस. हे सगळे फंगस आहेत, हे सगळे कवक आहेत, पण त्यातलं न्यूरोस्पोरा जे आहेत ना, हे सगळ्यात जास्त वापरलं जातं जेनेटिक वर्कला. जेनेटिक वर्क म्हणजे DNA स्टडीमध्ये सगळ्यात जास्त याचा वापर होतो. DNA स्टडीमध्ये स्पेशली जीन्सचा अभ्यास करण्यासाठी, जनुकांचा अभ्यास करण्यासाठी न्यूरोस्पोरा सगळ्यात जास्त वापरतात. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये पाणी आणि इतर पदार्थांच्या वाहतुकीसाठी विशेष वाहक ऊती नाहीये? विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट पजेस अ स्पेशलाइज कंडक्टिंग टिश्यूज? म्हणजे झायलम फ्लोएम कुणाकडे नाही? यांच्यापैकी कुणाकडे झायलम आणि फ्लोएम नाही आहे? मर्केन्शिया, मार्सेलिया, सायकस आणि फर्न. सांगा बरं. हे प्लांट्सचे ग्रुपचे जर एक्झाम्पल्स पाठ असतील तुम्हाला तर याचं उत्तर तुम्हाला लगेच यायला पाहिजे. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये पाणी आणि इतर पदार्थांच्या वाहतुकीसाठी विशेष वाहक ऊती नाही आहे? विशेष वाहक ऊती. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट पजेस अ स्पेशलाइज कंडक्टिंग टिश्यूज फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर मिनरल्स? याचं उत्तर आहे मर्केन्शिया. मर्केन्शियामध्ये नाही, मार्सिलियामध्ये आहे, सायकसमध्ये आहे, फर्नमध्ये आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आंतरद्रव्य जालिका जो पेशीमधला एक घटक आहे त्याच्याबद्दल चुकीचं विधान कुठले? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिस्पेक्ट टू एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज इनकरेक्ट? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बद्दल चुकीचं विधान कुठलं? सायकसमध्ये असतं ना रे. सायकस तर डेव्हलप प्लांट त्याच्याकडे असतं, सायकसमध्ये असतं. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज रॉंग अबाउट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम? खडबडीत आंतरद्रव्य जालिकेमध्ये
इंग्रजीमध्ये वाचूयात. रफ एंडोप्लाझमिक रेडिक्युलममध्ये रायबोझोम अटॅच असतात, हे बरोबर आहे, म्हणून त्याला रफ म्हणतात, त्याला रायबोझोम चिटकलेले असतात. स्मूथ एंडोप्लाझमिक रेडिक्युलममध्ये रायबोझोम नसतात, हे पण करेक्ट आहे. प्रोकॅरियोट्समध्ये फक्त रफ एंडोप्लाझमिक रेडिक्युलम असतात. स्मूथ एंडोप्लाझमिक रेडिक्युलम आर द साइट ऑफ लिपिड सिंथेसिस. स्मूथमध्ये लिपिड तयार होतं, हे पण बरोबर आहे. प्रोकॅरियोट्समध्ये फक्त रफ नसतात, लक्षात ठेवा, हे चूक आहे. म्हणजे हे उत्तर आहे, तिसरं पर्याय उत्तर आहे, तिसरं पर्याय उत्तर, तिसरं ऑप्शन. ठीक आहे, तिसरं ऑप्शन दिसत नाही बरोबर, सगळ्यांना दिसतंय रे प्रश्न बरोबर, कसं काय असं बोल रे तू. चलो नेक्स्ट. खालीलपैकी कोणती एक संयोजी युती नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कनेक्टेड टिश्यू. तरी मी आता ब्राईटनेस खूप कमी केलाय. खालीलपैकी कोण एक संयोजी युती नाही आहे, कोण एक संयोजी युती नाही आहे. दिसतं ना व्यवस्थित, फक्त जरा ब्राईटनेस जास्त होत आहे अधूनमधून, पण दिसतोय प्रश्न व्यवस्थित. कोण संयोजी युती नाही आहे, कोण संयोजी युती नाही खालीलपैकी. कनेक्टिव्ह टिश्यू कोण नाही याच्यातलं, सांगा बरं. याच्यापैकी कोण कनेक्टिव्ह टिश्यू नाही आहे, यापैकी कुणाला कनेक्टिव्ह टिश्यू म्हणता येत नाही. रक्त आहे का, हो रक्त आहे कनेक्टिव्ह टिश्यू. ॲडिपोज टिश्यू आहे का, हो हे पण आहे. कार्टिलेज आहे का, हो हे पण आहे. न्यूरोग्लिया नाही आहे कनेक्टिव्ह टिश्यू, हे उत्तर आहे. न्यूरोग्लिया काय माहिती आहे, हा न्यूरॉनचा एक घटक आहे, न्यूरॉनचा एक घटक आहे. न्यूरॉन सोबतचा त्याचा असिस्टंट येतो, न्यूरॉनचा असिस्टंट आहे, न्यूरॉनचा असिस्टंट. डी उत्तर आहे त्याचं, चौथा पर्याय. ठीक आहे, चलो नेक्स्ट. खालीलपैकी कोणता रोग आणि त्याच्या लक्षणांची जुळणी योग्य आहे. कोणता रोग आणि त्याच्या रोगांची लक्षणे जुळणी. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट मॅच फॉर डिसीज अँड इट्स सिम्पटम. करेक्ट मॅच कुठले, करेक्ट मॅच. सॉरी, करेक्ट नका ओळखू तुम्ही, अयोग्य ओळखा रे, अयोग्य. कारण याच्यामध्ये 3 करेक्ट आहे आणि एकच इनकरेक्ट आहे. इनकरेक्ट ओळखा, इनकरेक्ट एकच चुकीचं आहे याच्यामध्ये, यातलं एकच चुकीचं आहे, बाकी 3 करेक्ट आहे, ते ओळखा. एकच चुकीचं, एकच 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 चुकीचं यातलं, ते ओळखा. यातलं एक चुकीचं आहे, तेवढं ओळखा फक्त. चला सांगा बघू. संधिवात किंवा करेक्ट ओळखायचं का, बरं ठीक आहे, करेक्टच ओळखा, काय हरकत नाही. ओळखा करेक्ट, करेक्ट ओळखा, करेक्ट. संधिवात. मग संधिवात म्हणजे सांधे सुजतात का, नाही दुखतात, त्यामुळे हे चूक आहे. टिटॅनी, कॅल्शियमची पातळी वाढते का, नाही, हे पण चूक आहे. टिटॅनस म्हणजे ते याच्यामुळे होतं, बॅक्टेरियामुळे होतं. मायस्थेनिया ग्रेव्हिस, अनुवांशिक विकार ज्याच्यामुळे हाडांचे स्नायू कमकुवत होतात आणि अर्धांग होतो, हे बरोबर आहे. मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा स्वयंप्रतिकार विकार आहे ज्यामुळे हाडांच्या स्नायूंचा ऱ्हास होतो, नाही, हे पण चूक आहे. हे 3 चूक आहे, एकच करेक्ट आहे. मायस्थेनिया ग्रेव्हिस, अनुवांशिक विकार त्याच्यामुळे हाडांचे स्नायू कमकुवत होतात. ठीक आहे, सो तिसरं ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट. जर डीएनएच्या रेणूची लांबी 1.1 मीटर असेल तर त्याच्या बेस पेअरची संख्या किती. इफ द लेंथ ऑफ डीएनए मॉलिक्यूल इज 1.1 मीटर, व्हॉट विल बी द अप्रॉक्सिमेट नंबर ऑफ बेस पेअर. सांगा बरं. साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे, साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे. बेस पेअर मोजायचे आहेत, बेस पेअर किती आहेत, बेस पेअर्स ते सांगायचे आहेत. साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे, सांगता येईल. बेस पेअर मोजायचे आहेत. 3.3 इंटू 10⁹ बेस पेअर, 3 बिलियन रे. आत्ता प्रश्न पण आला होता याच्यावर, राज्यसेवेला प्रश्न होता याच्यावर. आत्ता राज्यसेवेला हे वाक्य पण होतं की 5 बिलियन बेस पेअर असतात. 5 बिलियन नाही, 3 बिलियन असतात, 3 बिलियन. ठीक आहे, 3.3 10⁹. नेक्स्ट. कशेरू स्तंभाच्या लगतच्या हाडांमध्ये काय असतं. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रेझेंट इन बिटवीन ॲडजसंट बोन्स ऑफ द व्हर्टेब्रल कॉलम. आपले व्हर्टेब्रल मणके, त्याच्यामध्ये काय असतं, मणक्यांमध्ये काय असतं. कशेरू स्तंभाच्या मणक्यांमध्ये काय असतं, मणक्यांमध्ये, मणक्यांच्या मध्ये काय असतं, मध्यभागी. मणक्यांच्या मध्ये यांच्यातला कुठला घटक असतो, त्याला गादी म्हणतो बघा आपण, गादी. 2 मणक्यांच्या मध्ये जे असते ते कुठला घटक येतो. 2 मणक्यांच्या मध्ये असतं बघा, कार्टिलेज. कार्टिलेज असतं, एक सॉफ्ट मटेरियल आहे, म्हणजे कुशन टाईप काम करतो, कुशन टाईप कार्टिलेज. ठीक आहे. आणि लास्ट क्वेश्चन मित्रांनो. जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर oogenesis प्रक्रिया सुरू होते. ॲट विच स्टेज ऑफ लाईफ द oogenesis प्रोसेस इनिशिएट्स. oogenesis म्हणजे अंडनिर्मितीची प्रक्रिया केव्हा सुरू होते, अंडनिर्मितीची प्रक्रिया केव्हा सुरू होते. oogenesis केव्हा सुरू होतं, oogenesis, oogenesis प्रक्रिया केव्हा सुरू होते.
oogenesis प्रक्रिया केव्हा सुरू होते? oogenesis प्रक्रिया सुरू होते एम्ब्रोयनिक डेव्हलपमेंट स्टेजला. केव्हा? एम्ब्रोयनिक डेव्हलपमेंट स्टेजला, म्हणजे भ्रूण विकास जेव्हा सुरू होतो, अर्भक विकास जेव्हा सुरू होतो तेव्हा अंडनिर्मिती सुरू होते फिमेल्समध्ये. ठीक आहे, oogenesis म्हणजे अंडनिर्मितीची प्रक्रिया. oogenesis प्रक्रिया जी आहे ती 4 स्टेप्समध्ये होते, 4 पायऱ्या, त्याचा क्रम लक्षात ठेवा. कुठलं माहिती आहे? पहिलं आहे oogonia, त्यानंतर oocyte, त्यानंतर ootyl आणि सगळ्यात शेवटी ओव्हम. लक्षात ठेवा सिक्वेन्स हा oogenesisचा सिक्वेन्स येऊ शकतो प्रश्न एखाद्याच परीक्षेत. ठीक आहे, चला ओके, थांबूयात, भेटूयात परत उद्या अशाच 15 नवीन प्रश्नांसह. केमिस्ट्री, फिजिक्स, बायो असे मिक्स प्रश्न आपण घेणार आहोत ह्या सिरीजमध्ये. सगळं मोफत असणारे तुमच्या कंबाईनपर्यंत, ग्रुप बी पर्यंत आणि ग्रुप सी पर्यंत पण. ठीक आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले लेक्चर ही लिंक पाठवा कॉपी करून, त्यांना कळवा की अशा प्रकारची सिरीज सुरू झालेली आहे, आणि लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे, चलो, थँक्यू व्हेरी मच, बाय बाय, गुड नाईट.